शिवसेनेचे संगमनेरचे आमदार अमोल खताळ आपल्यासोबत आपण जे थेट बातचीत करणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे. अंधश्रद्धा सध्या चर्चेचा विषय ठरतोय महाराष्ट्रामध्ये आणि संजय राऊत यांनी ज्या पद्धतीचं विधान केलंय, तुमची प्रतिक्रिया नेमकी काय असणार आहे? कारण थेट एकनाथ शिंदे यांनी जे रेडे कापले, त्याची शिंग कापली आणि मग ती वर्षा बंगल्यात पुरली, असा थेट आरोप त्यांनी केलाय. महाराष्ट्रामध्ये तर सध्या फक्त आणि फक्त बाळासाहेबांची भगवी जादू सुरू आहे. आणि जर त्यांना संजय राऊत साहेबांना काळ्या जादूची माहिती घ्यायची असेल, त्यांनी ती उद्धवसाहेब ठाकरेंकडून घेतली तर त्यांना ती चांगल्या प्रकारे तिथं मिळू शकते. नक्कीच, पण कुठेतरी दबाव आहे आणि फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. कारण फडणवीस यांचं जे स्टेटमेंट आहे ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कुठलीही कटुता नाही आहे, पण एकत्र येऊ असेही काही संकेत दिसत नाही आहेत. याकडे नेमकं कसं पाहता? कारण बरीचशी चर्चा रंगते, दोघं एकत्र येतील की नाही येतील, काय घडेल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये? नाही, मला तर वाटत नाही का हे दोघं एकत्र येतील. आणि आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. आज ज्या पद्धतीने शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये भगवी लाट आलेली आहे, त्यामुळं ठाकरेंबाबत भविष्यामध्ये असा विचार होईल नाही राजकारणामध्ये. आता त्यांना आज ठाकरेंना फडणवीस साहेब दिसत आहे, परंतु यापूर्वी त्यांना कधी दिसले नाही. यापूर्वी त्यांनी समन्वयाचा सुद्धा कधी त्यांच्याशी प्रयत्न केला नाही. आता काही त्यांच्या अडचणी असतील, प्रश्न असतील, त्यामुळं भेटीगाठी सुरू झाल्या असतील. तुम्ही संगमनेरचे आमदार आहात. संगमनेर म्हटलं की बाळासाहेब थोरात यांचा गड मानला जातो. हा गड थेट तुम्ही भेदला यावेळी आणि 8 वेळा ते निवडून आले, पण 9व्यांदा ते निवडून येऊ शकले नाही. राज ठाकरे यांनी आता प्रश्न उपस्थित केला आहे की 8 वेळा ते निवडून आले, 9व्या वेळी ते कसे काय हरले? याला तुम्ही उत्तर कसं देणार? नाही, यासाठी तर सर्वप्रथम मी राजसाहेब ठाकरेंना, ज्या माझ्या मायबाप जनतेने संगमनेरच्या मला मोठ्या मताधिक्यात निवडून दिलं आहे, तर त्यांचा अपमान त्यांनी करू नये अशी मी त्यांना एक विनंती करेल. कारण संगमनेरमध्ये तर मी राजसाहेब ठाकरेंना विनंती करतो का त्यांनी एकदा संगमनेरमध्ये यावा आणि संगमनेरच्या जनतेने का थोरातांना घरी बसवलं याबाबत जर ते स्वतः आले तर मी स्वतः त्यांच्याबरोबर येईल. त्यांना गावागावामध्ये घेऊन जाईल. तिथला पाण्याचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, इतर जे प्रश्न असतील ते दाखवून देईल आणि त्या माध्यमातून मग त्यावेळेस त्यांची खात्री होईल. ज्या पद्धतीने माझ्या मतदारसंघामध्ये मनसेने सुद्धा उमेदवार दिला होता, मग त्यावेळेस राजसाहेबांनी उमेदवार देताना कुठल्या हेतूने उमेदवार दिला होता? आज त्या उमेदवाराचं सुद्धा मी आज मुंबईतच 2 दिवसापासून, पण मी सुद्धा माध्यमांमध्ये बघितलं आहे का त्यांनी सुद्धा राजसाहेब ठाकरेंवर टीका केली आहे का साहेब तुम्ही आमचा अपमान करता, आम्ही तुमचे मनसे सैनिक असून सुद्धा तुम्ही थोरातांविषयी बोलून आमच्या तालुक्यातील तमाम मतदारांचा अपमान करण्याचा प्रयत्न करू नका. नक्कीच, पण एक प्रकारे अपमान केला असं म्हणायचं तुम्हाला मनसैनिकांचा आणि उमेदवारांचा राज ठाकरे? निश्चित आज लोकशाही तांत्रिक प्रक्रिया कुणी याच्यामध्ये ताम्रपट घेऊन आलेलं नाही. इंदिरा गांधींचा सुद्धा पराभव झाला आहे. त्यामुळं पराभव हा जर तुम्ही जनतेमध्ये नाही राहिले, कामं नाही केले, तर पराभव हा तुमचा अटळ असतो. आणि ज्या पद्धतीने मला महायुतीचे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी जी संधी दिली, विखे पाटलांच्या माध्यमातून जी संधी भेटली, त्या माध्यमातून जनतेने आम्हाला संगमनेर तालुक्यामध्ये जी दहशत भीती 40 वर्षापासून होती ही थांबवण्यासाठी कुठंतरी मला एक नवीन चेहरा म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न मतदार. ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत राज ठाकरे. नाही, ईव्हीएमवर मग लोकसभेच्या वेळेस यांना ईव्हीएम सगळ्यांना चांगलं का वाटलं? राजसाहेब ठाकरेंनी त्यांचा पक्षवाढीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. सभेंना गर्दी होऊन आपला जनाधार वाढत नाही यावर त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्यांनी कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे. ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना ताकद दिली तर ते भविष्यामध्ये पुढं तुमचे सुद्धा आमदार, खासदार, नगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून येतील असं मला वाटतं. नक्कीच, पुढच्या ज्या महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, जिल्हा पंचायतच्या निवडणुका आहेत, यामध्ये संगमनेरचं चित्र नेमकं तुम्हाला कसं दिसतं? तुम्ही स्थानिक आमदार. संगमनेरमध्ये निश्चित प्रत्येक निवडणुकीमध्ये आमचा सहभाग राहणार आणि महायुतीचा भगवा झेंडा प्रत्येक नगरपालिकेवरती सुद्धा भगवा झेंडा फडकणार. पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, येणाऱ्या सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असेल, बाजार समिती असेल, प्रत्येक ठिकाणी भगवा झेंडा निश्चित शिंदे साहेबांच्या, विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली फडकणार. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसाहेब, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.